मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं महसूल मंत्र्यांनी खंडन केलेलं आहे। त्याचं खर्गे समितीचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली। खर्गे समितीला 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले। अहवाल अंतिम करण्यासाठी अद्याप खर्गे समितीची बैठकही झालेली नाही हे त्यांनी लक्षात आणून दिलं। अहवाल सादर झाल्यानंतर नियमानुसार कारवाई होईल असं बावनकुळे म्हणाले। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडावं, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय। क्लीन चिट दिली असेल तर अडचण काय? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सवाल केलाय। यावरती आपल्याशी संवाद साधतायत, आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी। अंजलीजी, क्लीन चिटची चर्चा सुरू झाली आहे, पार्थ पवार आणि क्लीन चिट। आता काय बोलू मी प्रसन्न, कारण सगळ्या या बातम्या येत आहेत कुठून, कोण पेरतंय, कशासाठी पेरतंय, राजकारण आता कुठच्या स्तराला जातंय, असे असंख्य प्रश्न माझ्या मनात पडतात की आताच्या घटकेला खरं तर हे जे झालं 28 तारखेला ते माझ्यासारख्या व्यक्तीला की जी अजित पवारांविरुद्ध टोकाचं लढले, म्हणजे मला चीड यायची त्यांच्या भ्रष्टाचाराची, आणि इतकं वेड्यासारखं मी लढल्यानंतर सुद्धा मला असं ज्या दिवशी ही बातमी ज्या घटकेला मी ऐकली, डोकं सुन्न झालं, मला काही सुचेना असं झालं। आणि त्यांची जी सगळी जवळची मंडळी इतक्या पटपट सगळी अगदी व्यवस्थित झाली। त्याच्यात ज्या दिवशी अस्थि विसर्जन झालं त्या दिवशी मुंबईला सगळी मंडळी आली आणि शपथविधी दुसऱ्या दिवशी झाला। ही सगळी घाई कशासाठी होती? त्यात पहिल्याच दिवशी मला असं कळतंय प्रसन्न की पार्थ पवारनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की मला राज्यसभेत जायचं, आणि हे ऐकून त्याच्यानंतरच्या ज्या बातम्या आल्या, 2 दिवसापूर्वी अशी बातमी आली की चार्जशीट मध्ये पार्थ पवारचं नाव नाही, त्यामुळे पार्थ पवारला क्लीन चिट। तर प्रसन्न, FIR मध्ये 2 FIR झाले या मुंडवा प्रकरणात। पहिला FIR खडकचा आहे आणि मुंडव्याचा, खडकचा आहे आणि बावधनचा आहे। दोन्ही FIR मध्ये पार्थ पवारचं नाव नाहीये, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचंच नाव आहे। तर शीतल तेजवानी जेलमध्ये, तर तिला बेल मिळू नये म्हणून 60 दिवसाच्या आत तर आपल्याला ती चार्जशीट फाईल करणं भाग असतं, म्हणून ती पोलिसांनी पार्ट चार्जशीट फाईल केली। अगदी ती पार्ट चार्जशीट फाईल केल्यानंतर बातम्या धडाधड, चार्जशीट मध्ये पार्थ पवारचं नाव नाही, त्यांना क्लीन चिट। अरे त्याच्यात FIR मध्ये त्यांचं नाव नव्हतं तर चार्जशीट मध्ये कुठून येणार आहे? त्याच्यात ऍड केल्याशिवाय चार्जशीट मध्ये येणार का? इतकं डोकं सुद्धा कोणी वापरत नाहीये, पण बातम्या धडाधड दिल्या जात आहेत। तर या बातम्या पेरल्या जात आहेत, याच्यात काहीच शंका नाही। आता जर आजची बातमी बघितली आपण, सकाळपासून मला 100 फोन आले की अहवालात पार्थ पवारचं नाव नाही, त्याला क्लीन चिट। मी म्हटलं अहवाल कधी आला? तर कोणाचंच उत्तर नाही। मग मी डिपार्टमेंटमध्ये विचारलं अहवाल झाला का? तर म्हणाले नाही। मग मी बावनकुळेंशी बोलले, ते म्हणाले नाही, अजून त्याची तर बैठक बाकी आहे। म्हणजे जर मीटिंग शेवटची अजून मंगळवारी किंवा बुधवारी जर होणार असेल, त्याच्यानंतर अहवाल सरकारकडे जाणार असेल, त्याच्या आधीच वृत्तपत्रात बातम्या, सगळ्या मीडिया चॅनलनी चालवून टाकलं की अहवालात नाव नाही, संपला विषय। तर मी म्हटलं बोलायचं काय असं झालं, तर कुठे ना कुठे असं वाटतं। एक शेवटचा मुद्दा, अशा परिस्थितीत जर का ते राज्यसभेवर जाणार असतील पार्थ पवार, जसं चिन्ह दिसत आहेत तशी, आणि अजून तरी भाजपनं त्यांच्या राज्यसभेवर जाण्यावर कोणता आक्षेप जाहीरपणे व्यक्त केलेला नाहीये, तर मग सीट मिळो न मिळो त्यांचे पुढचं राजकीय कारकीर्द सुरू होताना दिसते। हो ना, आणि आपण आता तेच मी सांगते ना की कोणाला काय बोलावं। जर सिंचन घोटाळा करून, अमुक करून, तमुक करून, सुनील तटकरे म्हणा, प्रफुल्ल पटेलनी एव्हिएशन घोटाळा करून, छगन भुजबळांनी महाराष्ट्र सदन घोटाळा करून, ही सगळीच मंडळी हीच जर आपल्याला राजकारणी म्हणून हवी असतील, हीच जर आपला देश चालवणार असतील, तर लढ्याला तरी अर्थ आहे का?
असा प्रश्न पडतो. आणि आता जर एवढं करून आणि पार्थ पवारचं किंवा कोणाचंही मला सांगावं की त्याची काय क्वालिफिकेशन आहे, का म्हणून तो MP म्हणून गेला पाहिजे राज्यसभेत, आणि आपण सुद्धा या नेपोटिझमचा एक भाग नाही का? कारण का म्हणून त्याची पात्रता आहे MP म्हणून जाण्याची. पण अंजलीजी, जर हे सगळं आपल्याला अंजलीजी, मान्य हा जो असेल, प्रश्न आहे हा अख्ख्या माध्यमांना संपूर्ण मान्य असेल, चर्चेचा विषय आहे आपण की दिलं अशा प्रकारे कुटुंब कबिलाशाही भारतात का आहे. हा फार मोठा विषय, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे. सध्या तरी आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला आणि भाजप सरकार, महायुती सरकार त्याला कसा प्रतिसाद देते ते पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी.